फाइव स्टार ITF 2.0 मध्ये तुमचं स्वागत करतो। माझं नाव प्रमोद आणि आजचा टॉपिक तर तुम्हाला समजलाच असेल की आजचा टॉपिक कशावर मी बनवलेला आहे। गाइज तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पेन ड्राइव्ह बूटेबल कसा करायचा तो शिकवणार आहे। मित्रांनो, तुम्हाला जर विंडोज इन्स्टॉल करायची किंवा विंडोज 11 इन्स्टॉल करायची, कोणती पण ऑपरेटिंग इन्स्टॉल करण्यासाठी पेन ड्राइव्ह बूटेबल हा करावा लागतो। तो पेन ड्राइव्ह बूटेबल कसा करायचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तो पाहणार आहे। चला तर मित्रांनो, आपण टाइम वेस्ट नाही करायचा आणि डायरेक्ट व्हिडिओ सुरू करूया। दिस पेजवर क्लिक करतो। हा माझा पेन ड्राइव्ह आहे 64 GB चा। तो मी पूर्ण एम्प्टी केलेला आहे। तुम्ही पण तुमचा पेन ड्राइव्ह फॉर्मॅट करून घ्या, कारण का आपण त्याच्यामध्ये विंडोज 10 इन्स्टॉल करणार आहे, बूटेबल करणार आहे। त्याच्यासाठी एक सॉफ्टवेअर आहे रिफ्यूज म्हणून, ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे। गुगलला जा, सर्च करा रिफ्यूज डाउनलोड। ठीक आहे, तुम्ही एंटर करताल तर पहिल्याच लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। स्क्रोल करून खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर स्टँडर्ड 6 रिफ्यूज क्लिक करायचं आहे। ठीक आहे, मी आता क्लोज करतो। आता हे माझं रिफ्यूज जे सॉफ्टवेअर आहे ते डाउनलोड होत आहे। ठीक आहे, डाउनलोड झालेलं आहे। आता त्याला ओपन करतो मी। डाउनलोड झालेलं आहे, कारण आपण आपल्या बूटेबल करण्यासाठी आपल्याला ISO फाईल डाउनलोड करावी लागेल। त्यासाठी विंडोज 10 ISO डाउनलोड मायक्रोसॉफ्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर जातो आहे मी। ठीक आहे, सर्च करायचं तुम्हाला, त्याच्यानंतर स्क्रोल करून खाली यायचं आहे। राईट क्लिक इन्स्पेक्ट वर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर एलिमेंट्स ऑप्शन राईट साईडला आहे, त्या टास्कबारवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ठीक आहे, क्लिक केल्यानंतर एकदा ही साईट आहे ती तुम्हाला एकदा रिफ्रेश करायची आहे। ठीक आहे, डाउनलोड विंडोज 10 इमेज फाईल। त्यानंतर तुम्हाला स्क्रोल करायचं आहे। त्यानंतर सिलेक्ट एडिशन जे आहे ते सिलेक्ट एडिशनवर क्लिक करा, विंडोज 10 मल्टिपल एडिशन ISO। त्यानंतर कन्फर्म करा। ठीक आहे, त्यानंतर चूज वन इंग्लिश इंटरनॅशनल, त्यानंतर कन्फर्म करा। त्यानंतर विंडोज 10 इंग्लिश एडिशन इंटरनॅशनल 32 बिट्स आणि 64 बिट। आपल्याला 64 बिट डाउनलोड करायचं आहे। 32 बिट्स आणि 64 बिट ह्याचा मधला फरक मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल। तर सध्यासाठी 64 बिट डाउनलोड करा। ठीक आहे, आता ऑलरेडी मी डाउनलोड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता परत पुन्हा डाउनलोड करण्याची काही गरज नाही आहे। 5.71 GB ची फाईल आहे विंडोज 10 ची। ठीक आहे, आता ही विंडोज 10 डाउनलोड होत आहे। त्यानंतर आपल्याला जे सॉफ्टवेअर आपण जे डाउनलोड केलेलं आहे रिफ्यूज म्हणून, ते आपण आता एकदा ओपन करणार आहे। ओपन झालेलं जे आहे रिफ्यूज सॉफ्टवेअर तुम्ही पाहू शकता। 64 GB चा पेन ड्राइव्ह आहे। त्यानंतर बूट सिलेक्शन जे आहे, पेन ड्राइव्ह सिलेक्ट केल्यानंतर ISO फाईल जी आपण डाउनलोड केलेली आहे ती एकदा सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर ओपन करायची आहे आणि पार्टिशन स्कीम जे आहे तर त्यानंतर आपल्याला GPT ठेवायचे आहे आणि एकदा स्टार्टवर क्लिक करून ओके करायचं आहे। ठीक आहे, ओके देन ओके। आता पेन ड्राइव्ह हा बूटेबल होत आहे, तुम्ही पाहू शकता मित्रांनो। तसंच आपण विंडोज 10 आता बूटेबल करण्याची पद्धती पूर्णपणे शिकलेलो आहे आणि ह्याच पेन ड्राइव्हचा उपयोग घेऊन आपण विंडोज 10 इन्स्टॉल कसा करायचा आहे ते आपण शिकणार आहे। ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्राला शेअर करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।